नानाजी, नानीजी, माझं काही चुकलं असेल तर माफ करा. ते असं बोलून तू माफ करायला सांगतेस की पाप करायला सांगतेस? अगं माफी त्यांनी मागायची असते ज्यांना स्वतःच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका असते. तू तर आयुष्यभर दुसऱ्याला माफ करत आली आहेस, त्यामुळे तू नाही माफी मागायची. आणि आशीर्वाद सुद्धा मागायचे नाहीत, कारण ते न मागताही सदैव तुमच्या पाठीशी आहे. सगळे आई बाप आपल्या मुलांना लहानाचं मोठं होताना बघतात, त्यांना धडपडताना अडखळताना बघतात. खाली पडलं तर पुन्हा गुडघे झटकून नव्या उमेदीनं उभं राहताना बघतात. आणि एक दिवस आपण निवडलेल्या मार्गावर वाटचाल करतानाही बघतात. आम्ही ह्या सगळ्याचे साक्षीदार आहोत तुझ्या बाबतीत. आता या पुढची वाटचाल तुला सौमित्रच्या स्वप्नात राहायची. यशस्वी हो, सुखी राहा. नानाजी, काळजी घ्या. तुझ्या बाबतीत नको नको त्या गोष्टी घडताना आम्ही बघितलं. तुला रडताना बघितले, तसंच लढतानाही बघितले. 300 रुपयांसाठी कोणासमोर तरी हात पसरताना बघितलं. तसंच 300 कोटीची मालकीण झालेली पाहिले. तुला निरोप देताना वाईट वाटतंय हे खरंय, पण एका झुंजार मुलीचे आम्ही आई बाप आहोत याचा अभिमान पण आहे. हे जे काही तुझे काका बोलतायत ना, अख्ख्या सोसायटीत खडूस म्हणून प्रसिद्ध आहेत. तू सुद्धा त्यांना नजरेसमोर नको असायचीस, पण म्हणतात ना, एक मुलगीच बापाला बदलू शकते. तुझं लग्न जमल्याचं कळल्यापासून रोज रात्री हा हिमालय मी रडताना बघते. राधिका, तू आम्हा दोघांना सासू सासरे नाही तर आई वडील समजत आलीस, यात काहीच खोटं नाही. खूप प्रेम दिलं आम्हाला, पण एका गोष्टीचं वाईट वाटतं, तू आमच्या घरी जन्माला नाही आलीस. यायला हवं होतं. रडू नका बरं. आमचं काही चुकलं असेल तर माफ करू आई. तुम्ही दोघ जण असं काऊन बोलताय? हे असं नका बरं बोलू, नाहीतर रागवेन मी. तुम्हाला ना रागवायला मला कधी जमलं नाही, पण हे असं बोलणार असाल ना तर मी नक्की रागवे ना बाबा. रडायचं नाही. माझा मित्र मालेकीला आणि अथर्वला सांभाळवा. आई प्लीज रडणं थांबवा, प्लीज रडणं थांबवा. ह्या 3 आई वडिलांचं प्रेम मी राधाला कधीच नाही देऊ शकणार, पण एक वचन देतो की नवरा म्हणून मी काळजी घेण्यात कुठेही कमी पडणार नाही. तुझा दादा असलो तरी आज तुला काय आशीर्वाद देऊ असा प्रश्न पडलाय. भाले, लहानपणापासून आपण दोघं सोडलो तर आपल्या जगात कुणीही नव्हतं. आज तू किती माणसं जोडली आहेस, किती जणांची ताई झालीस तू बाले. तुला एक सांगतो बाले, तुझा हा दादा कालही भक्कम तुझ्या पाठीशी होता, आजही आहे आणि यापुढेही कायम राहील.
राधिका तू लग्न केलंस? हो, लग्न झालंय माझं. का? काय झालं? बोलती बंद झाली? वाईट वाटतंय? आता वाईट वाटतंय ना? वाटणारच. कुठल्याही पुरुषाला वाईट वाटणार. बायकोने डिवोर्स दिलाय आणि दुसऱ्या माणसाशी लग्न केलंय, असं कुठल्या पुरुषाला आवडेल? कसं आवडणार तुम्हाला? पण मी केलंय. मी माझ्या जिवलग मित्राबरोबर लग्न केलंय. विश्वास नाही बसत आहे ना? नाही राधिका, तू काय बोलतेस? हे नाही, मी असं नाही घडू शकत. तुमचा विश्वास बसत नसला तरी मी लग्न केलंय. पुरुषांना ना हे खूप आवडतं. बायकोनं कुटुंबाचा विचार करायचा, घराचा विचार करायचा, कर्तव्यांचा विचार करायचा. पण तीच बायको जेव्हा आपल्या हक्कांबद्दल बोलायला लागते तेव्हा ही काय बोलतीये, कशाकरता एवढं सगळं बोलतीये, असा विचार एखाद्या पुरुषाच्या मनात येतो. मग बाईनं कसं वागावं, काय करावं, काय करू नये हे त्यांनी आधीच ठरवून टाकलेलं असतं. पण ती बाई ह्यापेक्षा वेगळं काहीतरी वागायला लागली तर मात्र त्यांचा इगो दुखावला जातो. तसा तुमचा इगो दुखावला गेलाय. नाही राधिका, हे शक्य नाहीये, हे शक्य नाहीये. का शक्य नाहीये? मी केलंय. आपल्याकडे संसार उद्ध्वस्त झालेल्या प्रत्येक स्त्रीला नव्यानं संसार करण्याचा अधिकार आहे आणि तो मी वापरलाय. आणि मी हे राधिका म्हणून नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या वतीनं तुमच्यासारख्या विचार करणाऱ्या नवऱ्यांना बजावून सांगते. जेव्हा एक स्त्री तुमच्यासारख्या पुरुषांची बंधनं झुगारून आपल्या आयुष्याचा नव्यानं विचार करते तेव्हा ती जिंकलेली असते आणि तुमच्यासारखे पुरुष हारलेले असतात. आज मी जिंकलीये. तुमच्यासारख्या पुरुषांच्या नाकावर टिचून एक स्त्री जिंकलीये. राधिका, राधिका, कॅरी, कॅरी, काय झालं? व्हॉट हॅपन? टेल मी. इकडे बघ. राधिकाचं लग्न. गॅरी, गॅरी इकडे ये. गॅरी, कुठे चाललायस तू? मम्मा, मम्मा बाहेर ये पटकन. गॅरी बघ कुठे गेलाय. अगं त्याला फोन कर आणि त्याला बोलून घे. काय शनू बेबी, त्याचा काही उपयोग होणार नाही आता. अरे व्हॉट डू यू मीन उपयोग होणार नाही? शनू बेबी, आज गुड फॉर नथिंगचं लग्न झालंय, सो इज डिस्टर्ब्ड. अगं हे बघ, त्याला असं वाटतंय गुड फॉर नथिंग जिंकली आणि तो हरलाय. लीव हिम अलोन. तो येणार. नक्की येणार? नक्की येणार बेबी, नक्की येणार. चल चल. एक मिनिट राधा, थांब जरा. नाव व्हॉट्स द मॅटर बाबा? अहो असं काय करता डॅड? पहिलं लग्न झाल्यावर पहिल्यांदा राधा आपल्या घरात येते. तो गृहप्रवेश नावाची गोष्ट आहे, तो नीट झाला पाहिजे ना. अरे कम ऑन मॅन, त्या लग्नाच्या इथे एवढ्या नेव्हर एंडिंग रिच्युअल्सने आधीच थकायला झालंय यार. कम ऑन, संपा आता. तुमचं संपतच नाहीये. इट्स अ मॅटर ऑफ फ्यू मिनिट्स. हा ओके, चला लवकर. तू शांत राहा. होईल लगेच 10 मिनिटात करतो. ओके, काय करूया? ऐक जेनी, श्रेयस, माझ्या मम्माला काही माहित नाही, डॅडचा तर काही संबंध नाहीये. आपल्याला सगळं करायला लागेल. मला सांग, आनंद कुठे? ही स्टील फाइंडिंग अ पार्किंग. ते कारच पार्क करताय. मग खूपच वेळ लागेल. आपण सुरू करू, ते येतील तेव्हा. बरं मग या, चल आज जाऊया, सगळी तयारी करूया. पण तू एक पाऊल पुढे टाकायचं नाही. त्याच्या पुढे पाऊल टाकलं तर नो बॉल असतो. हा चल. ये हे सगळं मी जातो. मम्मी तुम्ही ते अरे ऐक ना श्रेयस, काय आधी ओलांडतो आपण? दिस इज आउटसाइड. आय नो. अरे असं काय करतो? आणि ते जरा लांब कुंकवात जातील ना सगळे. अरे दोन्ही नाही रे. अरे इथे देव ते. हा, आणि ते जरा लांब नाही. तुला कळलंय ना त्याच्यात काय करतात? त्याच्यात पाऊल टाकतात आणि मग लक्ष्मी प्रवेश करते, अशी कॉन्सेप्ट आहे. ओके, सगळं
मॅम What happened? ते यू कॅन्ट गो इन साइड लाईक दिस ना. ते इम्पॉर्टंट राहिलं ना. Now what's the problem? नाही ते राहिलंय ना, ते इम्पॉर्टंट थिंग आहे. काय आनंद राहिलाय? नो 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 ते माझ्या लगीनमध्ये नाही का, आय सेड दॅट पोयम दॅट वी से. अरे यू मेक अ पोयम ना, लाईक 2 to 3 लाईन्स. यू ही पण आनंद सरांसारखं विसरायला लागले. उखाणा उखाणा. जेनी येस येस मॅम यू हॅव टू. नाही जेनी, मला असं वेळेवरती नाही जमणार. ऐकायला आवडेल ना प्लीज. सगळे एवढा आग्रह करतायत तर घे ना. असं वेळेवरती मला. मॅम तुम्हाला येईल. बरं एक काम कर, तू आठवून ठेव, तोपर्यंत मी घेतो. तुझा पाठ आहे. पाठ म्हणजे काय आपलं जनरल रे. घेतो चल, ट्राय करतो मी. नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री. नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री. राधिका झाली आज माझी गृहमंत्री. आवडला का? आवडला का? चला चला आता उंबरठ्यावरचं माप देतं सुखी संसाराची चाहूल. सौमित्राच्या आयुष्यात ठेवते मी आज पहिलं पाऊल. व्हेरी नाईस. ये वेलकम होम. तुझ्या घरात तुझं स्वागत आहे राधिका. हळू हळू हळू. राधिका. अरे काय पाहिजे तुम्हाला? ते लग्न. लग्न झालं कधीच. तुम्ही आत्ता येत आहे? चला रे, घ्या फटाफट घ्या, सोफा घे. चला. विधी मंडप पण पॅकेट करून टाका पटकन. काहीच नका ठेवू. लाईट्स ऑफ करा. संपलंय सगळं. चला चहा घ्या. तुम्हाला सांगतो, आपण ठरवलेलं होतं ना त्याच्यापेक्षा 10 पटीनं लग्न सरस झालेलं आहे. हो, हे काय सांगायला पाहिजे का? स्वतःच्या डोळ्यानं पाहत होतो ना मी. पोरीचं दुसरं लग्न, पण असं काही जाणवू दिलं नाही. हा, कसं जाणवणार? आपण सर्वांनी मिळून तिला जाणव दिलं तर जाणवलं असतं ना. आपली राधिका नशिबवान आहे हो. म्हणून तर एक सोडून 3 आई बापांनी तिचं कन्यादान केलंय. खरंच खूपच वेगळी गोष्ट आहे ना. म्हणून मी असा विचार करते की स्वयंसिद्धच्या पुढच्या एपिसोडमध्ये ह्याच्यावरती काहीतरी करावं. काय काका? रेवती, ते तर तू करच. पण नाना, तुम्हाला सांगतो, मी जर आत्ता वर्तमानपत्रात असतो ना तशी मोठी हेडलाईन केली असती. राधिका घरामध्ये होती त्यावेळेला घर कसं अगदी भरल्या भरल्यासारखं वाटत होतं नाही. आता एकदम ओक वाटतंय. त्या मुली कशा असतात बरं? सासरी जाताना माहेर कसं अगदी सुन करून जाता. तुमची जी अवस्था झाली ना तीच आमच्या घराचीही झाली. पण काही म्हणा, मुली असतातच लागवी. आपल्या अवती भोवती हसत खेळत फिरत असतात. आपल्या जीवनाचा एक भागच होऊन जातात. आणि मग एक दिवस अचानक आपल्या नवऱ्याच्या घरी कायमच्या निघून जातात. मागे राहतात त्या फक्त आठवणी आणि डोळ्यात पाणी. खरंय, मुली जीव तर लावतातच. माझ्याच बाबतीत बघा ना,
सोसायटीत जेव्हा म्हणजे आपल्या गुलमोहर सोसायटीत जेव्हा आलो ना तेव्हा सगळेजण कटकटा म्हातारा म्हणून प्रसिद्ध होतो मी. राधिकाशी सुरुवातीला तुसडेपणानं वागायचो, पण तिने तिच्या स्वभावानं माझ्यातला माणूस जागा केला आणि केव्हा मला तिच्या बाजूने वळवून घेतलं ना कळलं पण नाही ना. असं कळणार म्हणा. अहो राधिकानं आपला एकही दिवस असा घालवला नाही की आपली विचारपूस केली नाही. आणि त्या उलट आपला मुलगा कायमचा निघून गेला अमेरिकेला आणि आमच्याकडे फिरून सुद्धा बघितलं नाही. म्हणूनच तुम्ही बोलत आहे ना. आज ती सासरी गेल्याचा जेवढा आनंद होत आहे ना तेवढंच दुःखही वाटत आहे. काय कर राधिका, काय करतेस? आर यू कम्फर्टेबल? हो आई, काही नाही, आता फ्रेश झाले, आवरावरी करत होते. पण एक गोष्ट कळत नाही आई की माझे दागिने, साड्या, कपडे सगळं कुठे ठेवू. अगं ही रूम तुझी आहे, हा वॉर्डरोब तुझा आहे, इनफॅक्ट हे घरही तुझंच आहे. आणि हो, अजून एक महत्वाच्या कामासाठी मी आले. महत्वाची गोष्ट तुझ्या हाती सोपवायची. हा नुसता चाव्यांचा जोडगा नाहीये, या घराची जबाबदारी आहे. आणि आजपासून ती जबाबदारी तू सांभाळायची आहेस. कशासाठी आता? हे बघ, काही गोष्टी ना वेळच्या वेळी केलेल्या बऱ्या असतात. हो पण आई आहो, आणि माझा एक ठाम विश्वास आहे की या घराची जबाबदारी मी जशी पार पाडली ना तशी तूही तितक्या समर्थपणे पार पाडणार आहेस. आणि कसं आहे ना, अशा खेळीमेळीच्या वातावरणात या पिढीकडनं या पिढीकडे जेव्हा जबाबदारी जाते ना तेव्हा सगळं छान वाटतं ग, मनापासून आनंद होतो. आणि उद्या काय वाद विवाद, गैरसमज असं झाल्यावरती मी हे करणं हे पण काही योग्य नाही ना. त्यामुळे मला वाटतं की यामुळे ना आपल्या दोघींमधल्या नात्याचा दुरावाही कमी होईल आणि एक नकळत आपल्यामध्ये ओलावा सुद्धा तयार होईल. दिस इज व्हॉट आय थिंक. पण त्यामुळे राधिका, आजपासून हे घर आणि माझा मुलगा हे दोन्हीही तू सांभाळायचंयस. ही जबाबदारी तुझी. ओके, तू आवर आणि लवकर ये, आम्ही जेवायला वाट बघतो. प्लीज.